एशियन सीड काँग्रेस या एक अतिशय मोठ्या बियाण्यांच्या क्षेत्रातली जी काही संस्था आहे त्याचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन एशियन सीड काँग्रेस हे मुंबईमध्ये होतं आहे। जवळपास 10 वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे। 10 वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं आणि बियाण्यांच्या क्षेत्रात सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत। जवळपास 40 देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमची बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे। कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत, क्रॉप फेलियर होतं, शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं, नकली बियाण्यांचा सुळसुळाट असतो। त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतोय त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाण की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकारसोबत बियाण्यांच्या सर्व ज्या काही आपल्या कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे। आता ब्लॉकचेन आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे, AI इन ॲग्रिकल्चर। त्याचाही फायदा या कंपन्यांना घेता येईल। मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं। त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं, अशा प्रकारचे वाण तयार करणं या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅबरेशन्स हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। भाषणात असा देखील उल्लेख केला की 25 लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक शेती करायचं ठरवलेलं आहे। यापूर्वी राजभवनामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम झाला होता, त्या दृष्टीनं काय सर वाटतं? निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बंजर होते, जमिनीचा पोत खराब होतोय, जमिनीची उत्पादकता कमी होते, क्षमता कमी होते। आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलं आहे त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे। आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचे वाण, त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्यासोबत काम करावं, तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं अशा प्रकारची विनंती त्यांना केली। कर्जमुक्तीसाठी नेमके काय उपाययोजना करता येतील? कारण कर्जमाफी केली जाते, उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती। 5 वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करतायत। या एकंदरीत सायकलमधून कशी सुटका होऊ शकते? नाही, म्हणूनच आपण प्रत्येक वेळी हे सांगितलं आहे की कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे। अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे। त्याकरता आमचं जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे। आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील, नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल, मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल, शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील। त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प, स्मार्टसारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे। पालघर या घटने प्रकरणानंतर आता विरोधकांचा
असा आरोप आहे की त्यावेळेस तुम्ही जो आरोप केले होते त्या आरोपांना भाजपमध्ये जिल्ह्याचे पक्षप्रवेश दिला. आता रोहित पवार, संजय राऊत याच्यासारख्या अनेक नेत्यांनी आता जेव्हा तुमच्यावर आणि पक्षावर टीका जोरदार केली. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली. मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे. खास करके महाराष्ट्र में सर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिवस देखील आहे. राज्यभरातून शिवसैनिक दाखल होतात. तुम्ही कशा प्रकारे आदरांजली वाहता? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला. हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू. सर, मालेगावमध्ये दुर्दैवी घटना झाली आहे. 3 वर्षाच्या मुलीचा रेप करून आणि दगारी डिचून हत्या केलेली आहे. प्रचंड संतोष आणि लोक आता रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत मालेगाव. निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल. जिस तरीके से आज शेवटचा दिवस आहे आणि ठिकाणी बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसून येते. कशा स्वरूपामध्ये समजूत काढली जाणार आहे आणि सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतं आहे की आपल्याला लढायलाच पाहिजे. 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे. पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू. पाहायला मिळाली आहे. मात्र डबेवाल्यांनी आज ठाकरेंची साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी 17ला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्टी दिलेली मात्र त्याची पूर्ती गेल्या 8 वर्षात त्यांनी केलेली नाही. मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो. आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला. आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं. त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत, माळकरी आहेत, अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळे लोक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही. ती चांगली मंडळी आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे. सर, लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या म्हणजे काही चमत्कारिक युती पाहायला मिळतात. चाकणमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतो. चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येते. अजून काही वेगळी समीकरण पाहायला मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शनमध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे. कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं. आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले 2 या मित्रपक्षांचेच नेते हे एकमेकाचे जानी दुश्मन असतात. त्याच्यामुळे ते वेगळे लढतात. असं सगळ्या पक्षांमध्ये आहे. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी इलेक्शनमध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये. कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे. गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात.
10% ॲब्रेशन असतात, 90% बरोबर असतात. सर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी एक वक्तव्य केलंय की आयएस अधिकाऱ्यांची मुलं आणि गरीब घरातली मुलं यांच्यामध्ये अंतर असतं. नाही, मला असं वाटतं की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे. त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल. पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही, कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही. मुंबई काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं, रमेश चन्नीला किंवा इतर नेते सांगतात की स्वबळावर जाण्याची भाषा करतात. एका बाजूला गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वारंवार पराभव, तरी सुद्धा काँग्रेसचा इतका आत्मविश्वास आहे इथे की स्वबळावरची निवडणूक लढवायची. मला असं वाटतं की त्यांनी स्वबळावर लढवली किंवा युतीत लढवली तरी काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. जोपर्यंत काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजत नाही, भारताच्या मतदारांची मानसिकता समजत नाही, जोपर्यंत जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांवर ते राजकारण करत नाही, जोपर्यंत ते केवळ सोशल मीडियाचं हवयातलं राजकारण करतील, तोपर्यंत काँग्रेसला काही भवितव्य नाही. पुण्यातल्या मुंडवा प्रकरणामध्ये जमीन गैरव्यवहार झाला होता, ज्याच्या विश्वास समोर आला होता. त्या प्रकरणात नोंदणी महानिरीक्षकांचा आज अहवाल सादर होतोय आणि अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. तुम्ही काय सांगा? अहवाल याच्या आधी बोलणं योग्य नाही आहे. अहवाल आल्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल. देवेंद्र जी, जिस तरीके से बिहार चुनाव के बाद पूरे देश भर में महाविकास अघाड़ी जो अपोजिशन अलायंस था वो बिखरता हुआ नजर आ रहा है, लालू का परिवार बिखरता हुआ नजर आ रहा है, इसे कैसे देखें? मुंबई और महाराष्ट्र में भी सेम परिस्थिति दिख रही है. आज मुझे बहुत खुशी है कि 10 वर्षों के बाद भारत में, महाराष्ट्र में और मुंबई में एशियन सीड कांग्रेस का आयोजन किया गया है. 10 साल बाद ये मौका भारत को मिला है. लगभग 40 देशों से हमारे सीड इंडस्ट्री में काम करने वाले सभी यशस्वी इस प्रकार के उद्योजक कंपनियां इस कांग्रेस में सम्मिलित हुई है. भारत के कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान जी और हमने अभी उसका उद्घाटन भी किया है. और हमने इन सीड कंपनीज को ये कहा है कि आने वाले दिनों में सरकार के साथ वो काम करे, हमारे किसानों को क्वालिटी सीड्स मिले, इस प्रकार का प्रयास करे. आज क्लाइमेट चेंज के कारण हमारे कृषि पर जिस प्रकार से परिणाम हुआ है, उस परिणाम को हम लोग उस परिणाम का सामना कर पाए, उस चुनौती का सामना कर पाए, इस प्रकार के बीज, इस प्रकार के सीड्स तैयार करने का वो प्रयास करे. उसके लिए हम भी उनका साथ देंगे. हमने उनको ये भी कहा है कि ब्लॉकचेन के माध्यम से हम लोग जो स्पूरियस सीड्स है या जो नकली सीड्स है उनको हम समाप्त कर सकते हैं. उसके लिए टेक्नोलॉजी को भी ज़्यादा से ज़्यादा इस सप्लाई चेन में हम लोग सम्मिलित करें ताकि सीड्स जो है वो ट्रेसेबल हो, हमारे सीड्स की कीमत कम हो और उसकी उत्पादकता बढ़े, इस ओर भी ध्यान दिया जाए. ऐसी कई चीज़ें हमने यहाँ पर कही है और यहाँ पर इस सीड कांग्रेस के माध्यम से बहुत बड़े पैमाने पर मंथन और चिंतन होने वाला है. हमने ये भी उनको कहा है कि आज हमारे प्रधानमंत्री जी ने नेचुरल फार्मिंग इस प्रकार की बात कही है, नैसर्गिक खेती, तो इस नेचुरल फार्मिंग को बूस्ट कर पाए, इसको सपोर्ट कर पाए, इस प्रकार के सीड्स का भी निर्माण ये किया जाए, ऐसा भी हमने इन सभी कंपनियों को कहा है. मुझे लगता है ये आयोजन बहुत ही यशस्वी होगा और निश्चित रूप से इस मंथन से हमारे कृषकों के लिए एक नई दिशा यहाँ पर स्थापित की जाएगी.